22 फेब्रुवारी ते 22 मार्च गाठी भेटी घेणार, सरकारला जमत नसेल तर रस्त्यावर उतरणार, आता आंदोलन मुंबई, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। संतोष देशमुखांच्या हत्येची घटना खपवून घेतली जाणार नाही, सर्व दोषींवर कारवाई करणार, देवेंद्र फडणवीसांचं देशमुख कुटुंबियांना आश्वासन। कुंटेफळ तलावासाठी दगड मारणाऱ्यांची मनं जिंकली, एका शब्दावर फडणवीसांनी 300 कोटींची मदत केली। बीडच्या कार्यक्रमात आमदार सुरेश धस यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचं कौतुक। रामराजे नाईक निंबाळकरांचे चुलत भाऊ संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या घरावर इन्कम टॅक्सचा छापा, पुणे आणि साताऱ्यातल्या बंगल्यांमध्ये झाडाझडती। राहुल सोलापूरकर यांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी राहुल सोलापूरकरला गोळ्या घातल्या पाहिजेत, खासदार उदयनराजे भोसलेंची संतप्त प्रतिक्रिया। वाल्मिक कराड विरोधातील ईडी चौकशीची मागणी मुंबई हायकोर्टानं फेटाळली, याचिकाकर्ते केतन तिरोडकरांना ठोठावला 20,000चा दंड। महाकुंभमेळ्यामध्ये पंतप्रधान मोदींचं अमृत स्नान, प्रयागराजमधल्या महाकुंभमेळ्यातल्या त्रिवेणी संगमामध्ये केलं स्नान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।